आपला 18वा अध्याय सुरू आहे. मोक्ष संन्यास योग 29वा श्लोक आपण सुरू करत आहोत. बुद्धेर्भेदम धृतेश्चैव गुण गुणतस्त्रिविधम शृणु प्रोच्यमानं शेषेण पृथक्त्वेन धनंजय. आता तमोग्रामी मोह पांघरोनी लेओनिया लेणी संदेहाची आत्मनिश्चयाचे पहाया सौंदर्य मूर्तिमंत होय आरसाजी. ऐशा बुद्धीची ही त्रिधा असे धाव सांगेन ते सर्व ऐक पार्था. तीन प्रकारची बुद्धी. आत्मनिश्चय कुठे होतो? आपला बुद्धीमध्ये होतो. आणि मग ती तीन प्रकारची बुद्धी तसा तसा मार्ग प्रदर्शित करते माणसाला. त्रिधा केला नाही कोणता पदार्थ सत्वादिकी येत त्रिगुणांनी. पाहे जगी काष्ठ असे कोठे ऐसे पोटी अग्नी नसे जयाचिया तैसे दृश्य जाता माझी असे काय भेदले न होय त्रिगुणी जे. म्हणून त्रिगुणी बुद्धी त्रिधा केली तेवी त्रिधा झाली धृती तिही. सांगू यथायोग्य चढवोनी साज लक्षणे ती तुझ वेगळाली. तरी बुद्धी धृती माझारी साचार बुद्धीचे प्रकार सांगू आधी. उत्तम मध्यम कनिष्ठ हे तीन मार्ग भवी जाण यावयासी. भव म्हणजे संसार. विहित सोडणे काम्य आचरणे निषिद्ध करणे कर्म येथे. प्राणियासी पंथ त्रिविध हा होय जेणे जोडे भय प्रपंचाचे. तर ह्या प्रकारे आपण जगताना बुद्धी जी मुख्य आपलं दिशादर्शन करते ती तीन प्रकारची होते. उत्तम मध्यम कनिष्ठ हे तीन मार्ग आपल्याला प्रपंचात ती दाखवते. प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभये बंधम मोक्षम च या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. सात्विक बुद्धी. म्हणून वाट्यास विधी मार्गे आले तेवी जे मानिले स्वाधिकारे तेची एक नित्य कर्म धनंजया भले आचराया असे येथे. केवळ तहान म्हणून वाट्यास विधी मार्गे आले तेवी जे मानिले स्वाधिकारे. मान्य करतो आपण वाट्यास जो विधी आपल्या वाट्याला जे येईल त्या पद्धतीनं आपण कशाच्या आधारावर वाट्याला येईल? स्व अधिकार जो मागे डिस्कस केला होता की आपण जे घेऊन आलो त्याच्या अधिकाराप्रमाणे आपल्याला मार्ग पण प्रदर्शित केला जाणार आहे आणि तसंच सगळं आपलं असणार आहे. त्याची एक नित्य कर्म धनंजया भले आचराया असे येते. स्वतःच्या अधिकाराप्रमाणे योग्यतेप्रमाणे सगळं येतं त्याच्याप्रमाणे आपलं बुद्धी पण आपण तशीच घेऊन येतो. म्हणून जोक्स म्हणून म्हणजे एक ह्याच्या यानी म्हणून चिडवताना किंवा मजाक उडवताना म्हणतात ना की बुद्धी वाटली तेव्हा कुठे गेला होतास किंवा चाळणी घेऊन गेला होता का असं म्हणतो ना. म्हणतो आपण नाही म्हणत असं म्हटलं जातं. वापरलं जातात असे शब्द. तर ते तसंच आहे ना. म्हणजे घेऊन येतो आपण आपली बुद्धी किती प्रकारची कशी असणार आहे. सात्विक पहिले तर तीन प्रकार सात्विक आणि किती तीक्ष्ण कशामध्ये बुद्धी ही मुळात ना दिशा दिशा देते. याचा अर्थ कुठे जीवनाचं वळण कुठे घेऊन जायचं हे काम पण बुद्धीचंच आहे. कारण बुद्धी इंद्रियांशी संबंधित आहे आणि ते सगळं एकमेकांना कनेक्टेड आहे आणि संबंधित आहे. म्हणजे ज्यांची इंद्रिय बळकट असतील इंद्रियांच्या इच्छा वासना तर ती बुद्धी त्या इंद्रियांच्या तालावर नाचणार आहे. आणि पण बुद्धीत विचार जे येणार आहेत किंवा जे काही दिशादर्शन होणार आहे ते केवळ इंद्रियांच्या आनंदासाठी आणि त्यांना सुख देण्याच्या मार्गाने ते आपल्याला विचार प्रदर्शित करणार आहे. आणि आपण त्या दृष्टीनं वाटचाल आपण म्हणजे आपलं शरीर तीन शरीर त्या बुद्धीनं दाखवलेल्या विचारांवर नाचणार आहे आणि मार्गस्थ होणार आहे. पण तेच जर आपल्याला परमात्म्याकडे जाणारा मार्ग जर आपल्याला सुचत असेल आणि इंद्रिय आपली मागे असतील आणि आत्मा पुढे असेल आरूढ असेल तर आपोआप येणारे विचार जे असतात ना बुद्धीमध्ये की काय करायला पाहिजे मग म्हणजे कुठले व्हर्च्यूज फॉलो केले पाहिजेत वृत्ती कशी ठेवली पाहिजे
वागलं कसं पाहिजे, कसला विचार केला पाहिजे, काय कर्म केलं पाहिजे, हे सगळं आपल्याला त्या आपल्या एनर्जी प्रमाणे किंवा आपला आत्मा आरूढ आहे तर आत्म्याच्या संयोगाने ते सगळं होणार आहे. आणि म्हणून हे स्व अधिकार म्हटलं आहे. जो मानला आहे स्व अधिकाराने आपण आलोय आणि जे मिळतंय त्याला आपण म्हणतो ना की ग्रॅटिट्यूड मध्ये राहणं किंवा स्वतःच्या अधिकाराने जे प्राप्त झालंय स्वतःच्या योग्यतेप्रमाणे आपल्याला जे मिळतं त्यात समाधान मानणं, असं जे आपण म्हणतो आहे. तर त्या अधिकाराप्रमाणेच आपल्याला बुद्धीचा पण मार्ग प्रदर्शित होणार आहे की कशी आपली बुद्धी राहणार आहे. असं आपल्याला बघायलाही मिळतं की खूप वाया जाता जाता एखादं मूल बरोबर त्याला कोणीतरी भेटतं आणि त्याच्या बुद्धीला दिशा मिळते आणि ते बरोबर चांगल्या वाटेवर चालायला लागतं. अचानक वळण घेतं म्हणतो आपण जीवन. आणि ते चांगलं चाललेलं असताना खूप सुंदर अचानक आपल्याला कळतं की बुद्धीमध्ये काहीतरी वेगळेच विचार येतात. तसा माणूस निर्णय घेत जातो जीवनामध्ये आणि अचानक त्याची वाताहत झालेली आपल्याला बघायला मिळते. दोन्ही उदाहरणं आपल्याला जीवनात अवतीभोवती बघायला मिळतात. तर हे सगळं कोण करतं? बुद्धी मार्गदर्शन करते. बुद्धी कशाच्या बेसिसवर? त्याच्या अधिकाराच्या बेसिसवर. जो तो अधिकार घेऊन आलेला आहे, जशी एनर्जी घेऊन आलाय, जशी इंद्रिय म्हणजे आत्मा आरूढ आहे का इंद्रिय आरूढ आहेत, हे जे सगळा प्लॅन आहे त्याच्या लाईफचा त्याच्याप्रमाणे सगळं होणार आहे. त्याची एक नित्य कर्म धनंजया भले आचराया असे येथे. आणि मग त्याप्रमाणेच कर्म घडणार आहे. बुद्धीमुळे कर्म घडतं. जसे जसे विचार करेल तसं. केवळ तहान भागावी म्हणून करावे प्राशन जळ जैसे, तैसे नित्य कर्म करावे केवळ आत्मप्राप्ती फळ लक्षुनिया. प्रत्येक कर्म नित्यकर्म. नित्यकर्म म्हणजे काय? आंघोळ, जेवण, कामधंदा, पूजा आणि रोजचं जगणं असं नाही आहे. नित्य कर्म. कर्म मी अनेकदा सांगितलंय, कर्म म्हणलं तर नुसतं हातापायाने होणारं कर्म काम होत नाही. कर्म म्हणजे डोळे काय पाहतायत, कान काय ऐकतायत, नाक काय श्वास घेताय, कशा पद्धतीनं घेताय, त्याच्यानंतर अन्न आपण काय खातोय, जिभेला चव काय लागतायत, काय खाव्या वाटतायत, डोळा पापणी हलवणं, हे सगळं कर्मामध्ये काउंट होतं. नित्य कर्मामध्ये हे सगळं येतं. नित्य नैमित्तिक कर्म म्हणजे आंघोळ, पूजा, ऑफिसला जाणं किंवा घरातलं काम करणं किंवा करिअर करणं हे नाही. नित्य कर्मामध्ये उठल्यापासून झोपेपर्यंत सगळं येतं. प्लस झोपेमध्ये आपण स्वप्नात काय बघतो ते पण येतं, कारण दॅट इज ऑल्सो ऍस्ट्रल कर्म. ठीक आहे. तर नित्य कर्म करावे केवळ कसं काय हे ठेवून फोकस ठेवून करायचं आहे नित्य कर्म. आत्मप्राप्ती फळ लक्षणीय म्हणजे प्रत्येक माझं कर्म आत्म्याच्या मार्गस्थ असलेल्या दिशेनं आणि त्याला प्राप्त करण्याच्या इंटेन्शननी ते ध्यानात ठेवून फळ लक्षणीय म्हणजे काय? जसं बाण मारताना त्यांनी फळ फळ बघतो ना, म्हणजे समोर ठेवलेलं असतो. तीर मारायला जर एखादं सांगितलं असेल फ्रूट वर माराया किंवा ते जे सेंटर आहे की तिथे मारायचंय सर्कलच्या, तर ते त्या पर्टिक्युलर ह्याला फळ म्हणजे एक्सपेक्टेशन नाही ठेवायचे. फळाचा अर्थ इथे एक्सपेक्टेशन असा नाही येते. आत्मप्राप्ती टार्गेट म्हणायचं त्यांना. टार्गेट तसं लक्षणीय म्हणजे फोकस तिथे पाहिजे. काय? तर आत्मप्राप्ती. आत्मप्राप्ती म्हणजे काय? आत्म्याशी एकरूपता प्राप्त करायचंय म्हणजे काय? आपल्याला त्याच्याशी वननेस मध्ये जायचंय किंवा त्याला जाणून घ्यायचंय किंवा त्याचा अभ्यास करायचाय किंवा आत्म्याच्या भूमिकेत जगायचंय. हे आपलं टार्गेट असू शकतं. मग नैमित्य कर्म आपलं त्या त्या टार्गेटला डोक्यात ठेवून लक्षून करायचं आहे, असा या ओळीचा अर्थ आहे. ऐशा रीती कर्म आचरिता नीट हरोनी अनिष्ट जन्मभय. आणि अशा अशा ऍटिट्यूडने आणि इंटेन्शननी जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा हे जर नीट फॉलो केलं म्हणजे कन्सिस्टन्सी, दुसरा पॉइंट येतो इथे. रेग्युलॅरिटी आणि कन्सिस्टन्सी, कंटिन्युटी. म्हणजे असं नाही की 2 महिने केलं आणि मग एकदम आपली गाडीच घसरली. काहीतरी आमचं झालं, बरं नव्हतं मध्ये, मग माझं ना एकदम लोक लोक काहीही करतात. एक चांगलं काहीतरी सुरू करतात आणि मग मध्येच गाडी घसरते रुळावरनं आणि गडगडत जाते. मग परत त्या ट्रॅकवर यायला त्यांना अनेक महिने आणि वर्ष जातात. तसं नाहीये. ऐशा रीती कर्म आचरिता नीट
नीट म्हणजे नीटनेटकं नाही म्हणायचंय. नीट म्हणजे त्याला व्यवस्थित डोक्यात ठेवून न चुकता, न स्किप करता, न चेंज करता, कन्सिस्टन्सी, त्याच्यामध्ये रेग्युलरिटी पाहिजे की नाही, हा माझा पाथ आहे आणि आता मी असाच चालत राहणार. हरोनी अनिष्ट जन्मभय. अनिष्ट काय आहे आपल्या जीवनात? अनिष्ट काय आहे? भय. जन्मभय. जन्मभय म्हणजे काय? जन्मलो आणि मृत्यूचं भय. जन्मल्यानंतर जगायचं भय. जन्मल्यानंतर पैशाचं भय. जन्मल्यानंतर छत राहणार की नाही डोक्यावर, आपल्या सुरक्षिततेचं भय. तर हे जन्मभराचं भय, हेला हे हे अनिष्ट आहे आपल्यामध्ये. खरं सांगायचं तर माणसाला चिंता ही फक्त भीतीचीच असते. आता आता हिलिंग करताना फॉर एक्झाम्पल कोणाला मी सांगितलं की काय वाटलं, कसं वाटलं, तर मी म्हणलं मला फिअर सापडलं. फिअर सापडल्याबरोबर एकदम, हा फिअर कसा असू शकतो? अरे कसा असू शकतो म्हणजे काय आहे? मग मग म्हणजे भय म्हणजे असं लोकांना वाटतं भय म्हणजे रोज घाबरलं असं असतं. हे काही भय नाही आहे. अरे बापरे, असं झालं तर मी पैसे साठवले पाहिजेत. मी नोकरी करतेय, पण ते नोकरीत काही झालं तर मला सायमल्टेनियसली दुसरं काहीतरी इन्कम सोर्स पाहिजे. मी माझा बिझनेस करू का? नाही तर कुठेतरी गुंतवून ठेवू का? मग हे भय नाही तर काय आहे? हे भय आहे. बापरे, आजारपण आलं तर, हे असं झालं तर, हे तरच जे आहे ना ते भयच आहे. लोकांना वाटतं भय म्हणजे काहीतरी तरी भीती, असं टेरर अटॅकची भीती असते एखाद्याला किंवा आतंकवादी येईल ती भीती असते, तशी भीती समजतात लोक. पण भय हे छोटं 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 भयच आहे. जन्म भयच आहे आपल्या जीवनामध्ये. अखंड आपण पालन करतो ते जन्म भयाचं. सतत 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 भीती असते माणसाला कशाची ना कशाची तरी. ते भय नाही असलं पाहिजे. जगण्यासाठी ना पैशाचं भय तर मला प्रचंड दिसतं माणसांमध्ये. प्रचंड आहे. म्हणजे खरंच आपल्याला पैसा आपण ठरवून घेऊन आलेलो असतो. आपल्याला आपण फिक्स जन्मभराचा पैसा किती रक्कम आपण जीवनभर वापरणार ती ठरवून आलेलो आहे. इथे येऊन काही आपल्यात कमी जास्त नाही होत किंवा मी सेव्हिंग नाही केलं म्हणून असं झालं, असं काही नसतं. किंवा कोणामुळे झालं असं पण काही नसतं. ते व्हायचं असतं म्हणूनच असतं, होणार घडतं. तो तसाच प्लॅन असतो. किंवा कर्म न्यूट्रलाइज होत असतात, काहीतरी केलेलं असतं म्हणून फटके बसतात आपल्याला. मग तर हे भय जे आहे ना ते अनिष्ट हरलं जातं अशा पद्धतीनं आचरण केलं कर्माचं की नीट म्हणजे रेग्युलर, कन्सिस्टंटली आत्मप्राप्तीच्या फळाकडे लक्ष ठेवून जर जगलं, नित्य कर्म केलं, तर आपण जन्मभरातलं प्रत्येक प्रकारचं भय, त्याचं अनिष्ट आपण हरवून सोडतो त्याला. म्हणजे त्याला दूर करतो, त्यातनं बाहेर येतो. देई मोक्ष लाभ करोनी सुगम, कर्माचे हे वर्म ध्यानी घेई. कर्माचं वर्म काय आहे? तर मोक्ष प्राप्ती, मोक्ष लाभ. आणि मोक्ष लाभ म्हणजे काय? ते स्वर्गवास नाही आहे. मोक्ष लाभ म्हणजे बंधनातनं मुक्ती. आपण मुक्तच आहोत, आपण बांधलेले नाही आहोत. आपण मुक्त आहोत आणि ते कळणं म्हणजे मुक्ती आणि मोक्ष आहे. मग ते कळणं, मुक्त आहे हे कळणं म्हणजे काय? तर मी आत्मा आहे आणि आत्मा बांधलेला नाही. आत्मा शरीर सोडून जातो, मग तो जातो तो पुन्हा कुठेतरी असतो, म्हणजे मृत्यू नाही. मला अखंडता आहे, मला मृत्यू नाही, मला अंत नाही. हे कळणं म्हणजे बंधनातनं मुक्ती. या प्रकारचा अर्थ जेव्हा हृदयामध्ये स्थिर होतो, बुद्धीमध्ये प्रगल्भ पद्धतीनं वाढतो, ती तिथे त्यात क्षणी मुक्ती आहे. मोक्ष लाभ म्हणजे भूतलावरनं मुक्ती होऊन स्वर्गात जाणं नाही आहे. स्वर्ग विर्ग टेम्पररी आपले ट्रिप्स आहेत, त्याला काहीही अर्थ नाहीये. मुक्तीकडे बघण्यासाठी जावं माणसाने. मुक्ती म्हणजे आत्म्याची प्राप्ती. मुक्ती म्हणजे हे नाही, स्वर्गप्राप्ती नाही, आत्मप्राप्ती म्हणजे मुक्ती. आपण आत्मा आहे कळल्यानंतर, आणि नुसतं आपल्याला आता कळणं, कळणं म्हणजे ऐकून कळणं नाही, कळणं म्हणजे अनुभवणं. अनुभवातनं आपल्याला कळतं की अरे म्हणजे
हे हे रोजचे म्हणजे आपल्याला, मी कसं सांगू आता, आता ह्या गोष्टी ना आपल्याला अनुभवायला येतात. कळणं म्हणजे ऐकून कळणं नाही, वाचणं नाही, कोणाचं बोललेलं ऐकलं हा कळलं, त्याला ते कळणं नसतं. ते जाणलं म्हणतो आपण किंवा ऐकलं म्हणू शकतो. पण कळणे जे असतं ते अनुभवातनं पक्क होतं की अरे खरंच आहे. म्हणजे आत्मा ही शक्तीच वेगळी आहे आणि देह हा मर्यादित आहे, लिमिटेड एरिया आहे आणि लिमिटेड एनर्जी सोर्स आहे. देह म्हणजे तिन्ही तिन्ही देह म्हणजे एक एक आकार आहे आणि तिथे म्हणजे जसं कुंपण घालतात ना एखाद्या प्रिमायसेसला, तसं कुंपण घातलेलं आहे, पर्टिक्युलर आकारात बांधलेलं आहे. ती बंधन आहे, ती बद्धता आहे. आणि मोक्ष म्हणजे आत्मा सर्वस्व आहे, सर्वत्र आहे, म्हणजे आतही आहे आणि बाहेरही आहे. मग बाहेरही आहे म्हणजे मुक्त आहे ना, त्याला लिमिटेड आकारात बांधलेला नाही, कुंपणात नाही येतो तो, बाहेर बाहेर सगळीकडे फैललेला आहे आत्मा हा. कारण तो एनर्जी फोर्स आहे, लाईफ एनर्जी फोर्स आहे, तो सर्वत्र आहे. अशा स्थितीला आपण जेव्हा आपल्याला अनुभूती येते, आपल्याला जाणीव होते, अंतर्बाह्य असल्याची जाणीव होते, तेव्हा तो अनुभव होतो आणि तेव्हा ते आत्मा असलेलं कळलं असं म्हणतो आपण. वाचलेलं कळलं नाही, ते तर नुसता अर्थ लागला. अनुभव पूर्ण वेगळा. त्यामुळे अनुभवाकडे जाण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला अनुभव आला पाहिजे आणि मग त्यासाठी जड खाली ठेवावं लागेल. जडाची बुद्धी खाली ठेवावी लागेल. जड बुद्धी म्हणजे जड सामानाबद्दल येणारे विचार आणि ते 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 जे डोक्यामध्ये फिरत असतं ती जड बुद्धी. जड बुद्धीचा अर्थ हा आहे की जड पदार्थांबद्दल केले जाणारे ऍक्टिव्हेटेड ऍक्टिव्हिटीज बुद्धीमध्ये ज्या चालतात ती जड बुद्धी. आणि सूक्ष्म बुद्धी म्हणजे सूक्ष्माचा जिथे अभ्यास होतो किंवा सूक्ष्माबद्दल विचार केला जातो किंवा सूक्ष्माबद्दल कार्य होतं बुद्धीमध्ये, विचारांमध्ये, तिथे ते सूक्ष्माशी कनेक्टेड कर. म्हणून ती जड बुद्धी ठेवावी लागेल खाली. म्हणजे खाली म्हणजे बॅगेज ठेवावं लागेल, आपल्याला उतरवावं लागेल आणि आत्म्याचा विचाराकडे, त्यांनी म्हटल्याप्रमाणे आत्मप्राप्ती फळ लक्षणीया नित्य कर्म करावं लागेल. त्या क्षणाला जन्माचं भय निघून जाईल, कारण आत्मा हा लिमिटलेस आहे, त्याला लिमिट नाहीये, कुठलाही आकार बंधन नाहीये. त्यामुळे अर्थातच मोक्ष लाभ करोनी सुगम, कर्माचे हे वर्म, सुगम म्हणजे आत्मलाभ सोपा करून देतो, सोपा सहज प्राप्त होतो. त्याच्यासाठी खूप साधना करा, ध्यान धर्म करा आणि खूप सारं काय 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 आमका योग तमका योग आणि काही उडपटांग करायची जरूरत नाहीये. बसल्या क्षणी आपण मुक्त होऊ शकतो. पण बंधनच इतकं जखडल्यासारखं आहे ना हे जडाचं, की ते फार अवघड पडतं माणसाला. आणि ऐकायचं नाही. दुसरा प्रॉब्लेम हा आहे, ऐकायचं नाही समोरनं काय सांगितलं जातं. हे तर हेकटपणा हा असतो पर्सनॅलिटीचा. थॉट म्हणजे मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी आणि फिजिकल बॉडी, हेकटपणा आहे. ऐकायचं नाहीये तिथे. समोरचा सांगतोय पण ते रिसीव्ह नाही करायचं, तर त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान होतं. चांगल्या चांगल्या आत्म्यांचं, प्रगत असलेल्या आत्म्यांचं, पुण्याई घेऊन आलेल्या आत्म्यांचा सुद्धा प्रोग्रेस तेवढ्यामुळे अडतो की ऐकतच नाहीत ते लोक, सांगितलं तरी कळत नाही त्यांना. जाणोनी हे वर्म करी कर्म करी भला, पार्था तो सांडीला भव भये. आणि अशा पद्धतीनं हे वर्म जाणून जो कर्म करतो तो भवाचं भय म्हणजे सगळ्या जगाचं भय, त्याच्या भयच निघून जातं. खरंच आहे. म्हणजे फिअरलेस होतो माणूस. जो आत्मस्थितीत स्थिर झाला ना तो फिअरलेस होतो. कशाचही भय नाही राहत त्याला, कशाचही नाही भय राहत. कर्तव्य म्हणून आचरे विहित, लक्षणीय पंथ कैवल्याचा. आणि मग प्रत्येक कर्म कर्तव्य म्हणून तो करत जातो आणि कैवल्याचा, मुक्तीचा पाथ तो चालायला लागतो. ठेविल्या सारिखी तेणे मिळे मुक्ती, ऐसी दृढ मती होय त्याची.
ठेविल्यासारखी, म्हणजे जसं ते काल अभंग म्हणला, अनंते काय ठेविले अनंते तैसेची राहावे. तर जसं ठेवलंय तसं जगण्यामध्ये त्याच्या स्थिरतेमध्येच मुक्ती मिळून जाते. ऐसी दृढमती होय त्याची, ते स्थिर होते. हे थॉट प्रोसेस, हे विचार, हे कर्म, हे सगळं सगळं एक अलाइनमेंट होते. अलाइनमेंट हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. अलाइनमेंट, सगळ्याची प्रॉपर अलाइनमेंट व्हावी लागते. ते म्हणून मी सारखं सांगते की अष्टांग योगात, आपल्या राजयोगाच्या टीचिंग्स मध्ये ना, साधना, ध्यान, धारणा, समाधी ही सगळ्यात शेवटच्या पायऱ्या आहेत आणि ते शेवटला होतात. सगळ्यात पहिले तर हीच तयारी आहे की तुमचं सुरुवात होते यम नियमांनी. पहिली पायरी, सुरुवातच यम नियमांनी होते. आणि मग काय नाडी शुद्धी म्हणजे प्राणायाम, हे ते असं सगळं करत 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 मग शेवटला जाऊन ध्यान, धारणा, समाधी. समाधी अवस्था शेवटला आहे. ती नेहमी नेहमी प्रत्येकाच्या बाबतीत, प्रत्येक सोलच्या बाबतीत हे पक्क करा, गुरु स्वतः करवून घेतात. ती ध्यान, धारणा, समाधी ही जी शेवटच्या 3 स्टेजेस आहेत, त्या मी माझ्या अनुभवाप्रमाणे सांगते की तसा जन्म येतो आणि बरोबर तिथे काहीही ट्रेनिंगची आवश्यकता लागत नाही किंवा खूप काही कुठले क्लासेस लावले पाहिजेत, कुठलं तरी ट्रेनिंग घेतलं पाहिजे, असं काहीही होत नाही. सिस्टम आपली अगदी तयार असते आणि डायरेक्ट सांगितल्याबरोबर गुरूंच्या कृपेने ध्यान लागतं एका क्षणात. धारणा, ध्यान, समाधी या शेवटच्या स्टेजेस आहेत आणि त्या आपोआप होतात. आपण म्हणू आपोआप कशा होतील, त्याचं कारण पहिल्या स्टेप्स पूर्णपणे उत्तमरित्या केलेल्या असतात. मग तिथे आत्म्याला डायरेक्ट जाऊन कनेक्शन लावतं ते, मध्ये त्याच्या काहीही आडवं येत नाही त्याला अडवण्यासाठी. कारण आपण अनंत जन्म त्याची तयारी केलेली असते. त्यामुळे त्या जन्मात फक्त आपण ध्यान आणि साधन समाधी करण्यासाठीच जन्माला येतो. म्हणून आत्ता त्याच्या मागे नाही लागायचं. असेल तर आता पण होईल, मागे कशाच्या नाही पडायचं. जसं येतंय आपल्याला जाणवतं, अरे नाही ही ही आपल्याबरोबर प्रॉब्लेम आहे, ती प्रॉब्लेम आहे, आपण फार जास्त विचार करतो, फार जास्त अटॅचमेंट्स आहेत, फार गुंतलो आहे आपण लोकां, पटापट त्याच्यावर काम करायचं. ते ध्यान कसं लावू, मग समाधी, मग मेडिटेशन कसं होईल, मग प्राणायाम कसं करू, ह्याच्या मागे नाही लागायचं. जे आहे समोर त्याच्यावर काम करायचं. मग त्या पायऱ्या माहिती नाही. जर समजा तोच एक ड्रॉबॅक राहिला असेल तर ह्याच जन्मात ध्यान लागू शकतं. त्याच्यासाठी कुठलं ट्रेनिंग नाही घ्यावं लागत, नाही घ्यावं लागत. बसलं की ध्यान लागतं. आणि मी सांगितलंय मागे, ध्यान आणि समाधी अवस्थेमध्ये प्राणायाम हा अंतर प्राणायाम सुरू होतो, सुषुम्नेमधनं प्राणायाम सुरू होतो. बाह्य प्राणायाम राहत नाही आणि हा ऑटोमॅटिक होतो. त्याचं ट्रेनिंग कुठे मिळत नाही, कोणीही गुरु त्याचं ट्रेनिंग नाही देऊ शकत. हा प्राणायाम आपोआप सूक्ष्मता एवढी वाढल्यानंतर, प्युरिफिकेशन एवढं झाल्यानंतर आपोआप आतून सुषुम्नेतनं प्राणायाम सुरू होतो. बाहेरनं असं मूर्ती ठेवल्यासारखं शरीर राहतं, अजिबात श्वास घेताना शरीर दिसत नाही. त्यामुळे हे सगळ्याच्या मागे पडायचं नाही. पहिले अंतर्शुद्धी, सगळ्यात पहिले आपले कचरे काढायचे, सगळी आपल्या आतली सगळा कचरा काढायचा, जो जो ब्लॉकेज आहे तो काढायचा. ताबडतोब त्याला अटेंटिव्ह होऊन काम करायचं. हा करू, माहिती नाही, होणार नाही, आमचं हे नाही, ते नाही, ते नाही, रडगाणं निघायचं अजिबात. लगेच कामाला लागायचं, लगेच. आणि जेव्हा ते येतंय ना समोरनं, त्यावेळेला ते निघून पण जातं आपल्यातला प्रॉब्लेम, कारण त्या एनर्जीज आपल्यावर काम करत असतात. तेव्हा तिथे आपण आडेवेडे घेतले, मला कळलं नाही, मी काय करू, कसं करू, योग्यता, अमकण डमकं असे डाऊट घेतले, तर चान्स निघून जातो. जसे आयुष्यातले चान्स निघून जातात, तसेच ह्या एनर्जीज पण म्हणतात अरे काय काय करून नाही राहिला, निघून जाणार. त्यांना काय, ते काय काम थोडी आहे, ते बिंग्स असतात, गुरुचे पाठवलेले देवदूत असतात, आपल्या अवतीभोवती असतात, आपल्यासाठी उतरून खाली येतात भूतलावर. ते आपण काम नाही करणार तर ते निघून जाणार. त्यांना दुसरं काम देईल कोण, दुसरीकडे लावतील त्यांना, वेस्ट नाही करणार त्यांचा टाइम. तर हे काही मी काल्पनिक नाही सांगत आहे, मी खरं सांगतेय की जे समोर आहे ना, ताबडतोब त्याला हातात घ्या आणि लगेच त्याला सॉर्ट आउट करा आतल्या प्रॉब्लेमला.
कर्तव्य म्हणून आचरे विहित लक्षून या पंथ कैवल्याचा ठेविल्यासारखी तेणे मिळे मुक्ती ऐसी दृढ मती होय त्याची म्हणून प्रवृत्ती रूपे निवृत्तीच प्रकटली साच जयाकर्मी तया कर्मा माझी तया कर्मा माझी डुंबावैकी नाही सांगे कासयाही विवंचना बुडत्यासी जैसे नावेचे साधन लाभावे जीवन तृषार्तासी किंवा अंधकूपी सापडला नर तया रवी कर भेटावेगा पथ्यासवे दिव्य औषधी लेओन लाभावे जीवन रोगियासी मिळे मीना लागी जळाचा आश्रय तरी निसंशय जगे जैसा जिये बुद्धी हं. तैसे निष्कामत्वे आचरिता कर्म होतोची सुगम मोक्ष लाभ सगळं आपोआप घडतं. जसं पाण्याचा आश्रय मिळाला माशाला की तो कसा निसंशय म्हणजे त्याचं सगळं टेन्शन जातं ना. म्हणजे जे ज्याला हवंय औषध पथ्यासवे दिव्य औषधी सेवून लाभावे जीवन. रोग्याला काय पाहिजे, त्याचा प्रॉब्लेम काय, त्याला आजार आहे, त्याला औषध मिळालं आणि त्याचं पथ्य पाळलं की त्याला त्याचं जीवन सुदृढ होतं, शरीर सुदृढ होतं. तसं आहे, जे आपल्याला दिलेलं आहे ते पटकन केलं की ते काम करून आपण पुढे सरकतो. त्याच्यावर डाऊट्स आणि शंका घेत राहायचं नाही. कसं आहे, काय आहे, जमेल जमेल का, तर बिलकुल विचार नाही करायचा. कारण हा जमेल का हा विचार सुद्धा कोण करताय, आपलं लिमिटेशन करताय, आपण नाही करत आहे. आत्म्याला जमेल का हा प्रश्नच नाही, त्याच्या कॅटेगरी डिक्शनरीतच क्वेश्चन नाहीये. आत्म्याच्या डिक्शनरीत कुठलंही लिमिट नाहीये, कुठलाही बंधन नाहीये, कुठलेही नियम नाहीयेत. आत्मा हा खूप अफाट आहे आणि प्रचंड दिव्य आहे, सूर्य, दुसरं काही नाही. जिये बुद्धी लागी ऐशा परी देख ज्ञान असे चोख कर्तव्याचे आणि अकर्तव्य कर्म जे वाईट तेही कळे नीट जिये लागे. आणि कर्तव्य कोणतं, अकर्तव्य कोणतं, कर्म जे वाईट, जे आपण करायचंय काय आणि नाही करायचंय काय, हा विवेक तिथे असतो. पार्था काम्याधिक जी जी कर्मे होती जेणे भय प्राप्ती संसारिक अकार्य म्हणून जाती निंदिली जी जन्म मृत्यू माझी गोविती जे. अकार्य कोणतं आहे, जे कार्य करायचं नाही ते अकार्य. मग असं कार्य कोणतं आहे, काम्याधिक कर्मे. काम्याधिक म्हणजे वासनेपोटी झालेली कर्म. देह सांभाळण्यासाठी, ही लिमिटेड बॉडी सांभाळण्यासाठी कर्म जी केली जातात ती काम्य कर्म म्हणतात. काम्य म्हणजे कामना असते त्याच्यामध्ये गुंतलेली, की हे केलं की हे होईल, ते केलं की ते होईल, असं असतं. आणि म्हणून ती काम्य कर्म म्हटलेली आहेत. आणि त्याच्याने काय प्राप्त होतं, भय प्राप्ती होते. खूप सुंदर स्किन, अगदी छान चेहरा आहे म्हणून तर सुरक्षेचं भय. खूप सारा पैसा आहे तर त्याचं सांभाळायचं भय, चोरी तर नको व्हायला. खूप चांगलं आपल्या जीवनात घडायला लागलं, अरे बापरे कोणाची नजर तर नाही लागणार, काही प्रॉब्लेम तर नाही येणार. हे तर म्हणजे काय, ते कल्पवृक्षाखाली बसून मूर्खपणा करणं झालं. दुश्चित्त होऊन विचार करत राहणं जाणं. आणि मग कल्पवृक्ष येतो, जी कल्पना करणार ते खरं ठरणार. ते याची गोष्ट आहे ना, कल्पवृक्षाखाली बसून हा 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 वा आता काही फळ मिळालं तर बरं, मग अरे मग फळच नको, जेवण मिळालं तर बरं, मग जेवण येत आहे, मग सगळे आज मग आता जेवण मिळालं तर कपडे छान, झोपायला गालीच्या घर दार सगळं. कल्पवृक्षाखाली बसलाय, जे कल्पना करणार त्याचा पाऊस पडणार त्याच्यावर. आणि मग सगळं मिळाल्यानंतर भीती येते, अरे बापरे कोणी येणार आणि मारणार तर नाही मला, झालं ब्रह्मराक्षस येतो खाऊन टाक. तसं आहे आपलं. खरंच आपण प्रत्येक जण कल्पवृक्षाखालीच आहे. कशा अर्थानं, परमात्म्याच्या आतमध्ये आपण आहोत. आणखीन कुठला कल्पवृक्ष आपल्याला पाहिजे, परमात्म्याच्या शरीरात आपण राहतो. त्याच्या शरीर म्हणजे हे अख्खं युनिवर्स आहे, किंवा प्रचंड जे काय, जेवढा अफाट काय म्हणतो आपण त्याला, आकाश, आकाश तत्व, आकाश जेवढं व्याप्त आहे तो सगळा परमात्म्याचा एनर्जी फॉर्म आहे. आणि त्याच्या आतमध्ये आपण तळ्यात मासे असतो तसे आपण आहोत.
मग आता तो कल्पवृक्षाच्याच आतमध्ये बसून आपण हे मिळालं तर काय होईल आणि ते झालं तर काय होईल, तर काय होणार. म्हणजे आपण मग त्याच्यामध्ये थेअऱ्या काढतात लोक. सिक्रेट बुकची थेअरी आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन, आमका लॉ ढमका लॉ. मग ते काय लॉ नाही काम करणार का? आपण जे पाठवणार ते अट्रॅक्ट करणार. भय पाठवलं, भय अट्रॅक्ट होणार आणि तसंच घडणार आपल्या बरोबर. खूप लॉजिकल आहे हे सगळं. माहिती नाही पण समजतच नाही. जड बुद्धी, जड बुद्धीला समजत नाहीये. कोणाला तरी परवा म्हणलं की, आठवत नाही आता कोणाशी बोलत होते, रोजच कोणतरी फोन चालू असतात. तर काय बरं, हा, राग येतो म्हणे खूप. म्हटलं कशाचा राग यायचा? नाही आला तर काय करायचं मग म्हणे त्याच. म्हटलं येतोच कशाला पहिले राग? कशामुळे येतोय ह्याला हे करा ना, खोदून काढा ना, कशाचा राग येतोय. आ जाता है म्हणे. ते बापरे, म्हणलं आ जाता है तर काय करायचं? घ्या घरात. आ जाता है तर काय करणार? घरामध्ये घ्या, तुमच्या शरीराच्या घरात राग येतोय घ्या, फिअर येतोय घ्या, सगळ्यांना घ्या, पाळा घरामध्ये. मग रोग त्याच्या मागणं. आला कसा राग मला समजतच नाही. राग येतो कसा, भीती कशी वाटते, टेन्शन का वाटतं, कशाचं वाटतंय असा विचार नाही. मग ती ती त्याला मग म्हणू शकतो आपण जड बुद्धी, दुसरं काही नाही म्हणू शकतो. समजावलं तरी समजणार नाही. असं नाही करायचं. जसं पाण्यामध्ये मासा आहे ना, आपण तसे आहोत. आपण कल्पवृक्षाखाली आहोत. जे आपण आपण जे मागू ना ते मिळतं आपल्याला. खरंच सांगते मी ह्याच्या पलीकडे जाऊन मी काही म्हणजे कळकळून मी ह्याच्या पलीकडे मी काही नाही सांगू शकत. तुम्ही जे मागणार, इच्छा करणार ते. मग आत्म्याची क्वालिटी काय आहे? आत्म्याची क्लिअर क्वालिटी आहे लव्ह, त्याच्यानंतर कम्पॅशन, त्याच्यानंतर सेन्सिटिव्हिटी आणि पॉवर आणि लाईट. ही त्याची क्वालिटी आहे आत्म्याची. सोलची क्वालिटीज आहेत या, डिवाइन क्वालिटीज. लव्ह, कम्पॅशन, पॉवर म्हणजे शक्ती, त्याच्यानंतर लाईट प्रकाश आणि आणि एक मी काहीतरी सांगितलं ते. तर ह्या सगळ्या आपल्या क्वालिटीज आहेत. ह्याच्या पलीकडे सगळं बेकार आहे. ह्याच आपल्यामध्ये असल्या ना कम्प्लीट आहोत आपण. लाईट म्हणजेच नॉलेज आहे, त्याचे अर्थ आहेत. आणि पॉवरचे अर्थ वेगळे वेगळे. शक्ती, शक्ती म्हणजे काही नुसती शारीरिक शक्ती नाही आहे. शक्ती म्हणजे मानसिक शक्ती, आर्थिक शक्ती, आणखीन काय फिजिकल शक्ती आपली जी आहे ती, त्याच्यानंतर मेंटल शक्ती, इमोशनल आपली पॉवर. पॉवर म्हणलं की सगळं येतं. लाईट म्हणलं की नॉलेज येतं. लाईट म्हणजे पूर्ण आपल्याला ज्ञान मिळतं. मग या 3-5 क्वालिटीज आपल्या आहेत, तर त्या त्या ती आपली ओरिजिनल क्वालिटी आहे. मग त्याच्यात तर सगळं जगण्याचं सगळं सामान आलं ना. मग त्याच्या पलीकडे जाऊन काय मागायचं आहे आपल्याला? सतत ह्या स्थितीत राहिलं ना तर तो ब्लिसफुल स्टेट आहे. बाकी सगळं जे आहे ते इथे म्हटलंय तसं की काम्याधिक कर्म आहेत मग ती. आणि सांसारिक गोष्टींबद्दल चिंता केल्यावर भय प्राप्ती होते सांसारिकच. हे जाईल, माझं घरातल्यांनाच काहीतरी होईल, मग अमक्याला झालं तर मग मी कसं करू, तमक्याला झालं तर. मला ते ऐकून ऐकूनच खूप आश्चर्याचे धक्के बसतात की असं कसं काय म्हणजे जगू शकतात लोक. अकार्य म्हणून जाती निंदिली जी, जन्म मृत्यू माझी कोविती जी. आणि हे अकार्य जे आहे, अकर्तव्य आहे, ते आपल्याला पुन्हा पुन्हा येरझारा, येरझारा म्हटलंय त्याला. तुकाराम गाथेत येरझारा, येणं आणि जाणं, जन्म आणि मृत्यू याच्या गोवतात म्हणजे गुंफून ठेवतात आपल्याला चक्रामध्ये. जन्म मृत्यू, जन्म मृत्यू, जन्म मृत्यू संपणारच नाही. कारण अकार्य, अकर्तव्य, काम्याधिक कर्म आपली संपत नाहीत, कारण संपत नाहीत त्यामुळे. आणि मग ती जन्म मृत्यू संपत नाही. आणि गोवती म्हणजे फसतो आपण त्याच्यात. तया अकार्यात न व्हावी प्रवृत्ती, म्हणून जी मती दक्ष आहे. आणि मग अशा अकार्यामध्ये जरा पण प्रवृत्ती
बनू नये, वृत्ती तयार होऊ नये म्हणजे बुद्धी. हे बुद्धीचं वर्णन आहे सगळं. बुद्धीतनं प्रवृत्ती निर्माण होते माणसाची, ती होऊ नये म्हणून तो दक्ष राहतो. दक्ष, सतत जागा, दक्ष राहतोय, दरवाजात उभा असल्यासारखा. तिथे विवेकाला उभं करतो तू, की बघ जरा काही चुकीचं तर नाही चालू माझ्या सिस्टम मध्ये, माझ्या प्रवृत्तीत व्यवस्थित तर चालू आहेत. आत्मप्रवृत्त तर आहे मी, देह प्रवृत्तीकडे नको, आत्मप्रवृत्तीकडे जायला पाहिजे. ती प्रवृत्ती कोणती आहे आणि कोणती नको आहे ह्याची दक्षता आपल्यात येते. इतकं व्यवस्थित जगणं होतं. अग्नी माझी जैसी घालवेना उडी, देववेना उडी सिंधू माझी, फुत्कारिता नाग धरवेना हाती, मारवेना मिठी तप्त शिळा, किंवा गुहे माझी जाववेना जैसे, क्रूर व्याघ्र वसे जिये ठाई, निषिद्ध देखोन तैसे महाभय, वाटे निसंशय बुद्धीसी त्या. त्या मग निषिद्ध देखोन तैसे महाभय, वाटे निसंशय बुद्धीसी ज्या, जाणू येते जैसे वाढिले विषाण, तरी आमंत्रण मृत्यूसी ते. आणि एकदा आपण असे दक्ष राहायला लागलो ना, की मग आपल्याला हे सगळं पुढचं म्हटलंय तसं, अग्नी माझी जैसी घालवे ना उडी, आपल्याला उठून चुकीच्या लोकांच्या संगतीत जायची इच्छा नाही होत. आपल्याला उठून म्हणजे चुकीचा मार्गच आपल्याला पहिलेच अलार्म वाजतो आतमध्ये, की इथे काहीतरी गडबड आहे, ते आधीच कळतं. त्यामुळे आपल्याला अशी वेळ येत नाही की आग दिसते तरी त्याच्यात उडी मारली, पाण्यात उडी मारली, असं आपलं होत नाही. सामान्य माणसाचं ते होतं, जातात, पोळले जातात, अनुभव घेतात, चार शिव्या घालतात, आयुष्यभर शिव्या घालण्यासाठी घरी येतात. अरे पण हे सगळं जर अकार्य केले नाही, दक्ष राहिला, तर मग ती आधीच कळतं की अरे नाही, मी इथे नाही जायला पाहिजे, इथे काहीतरी गडबड आहे, ह्या संगतीत नको जायला पाहिजे, तिथे अमुक नाही करायला पाहिजे. ऑब्व्हियसली लिमिटेशन येतात मग तिथे जगताना. ऑब्व्हियस आहे, कारण बाहेर लोक काय म्हणतो ना, जडामध्ये आणि अकार्यात व्याप्त असतात, आणि म्हणून आपल्याला लिमिटेशन येते, आपण जिथे तिथे सामील नाही होऊ शकत. पण मग काय करायचं, आत्म्याचा मार्ग पत्करलाय ना, आत्मप्राप्तीचा मार्ग पत्करल्यानंतर जडामध्ये आपण जाऊ नाही शकत, सूक्ष्म एनर्जी जडात सामील नाही होऊ शकत. अगदी क्लिअर आहे, एकदम क्लिअर आहे. जड सूक्ष्मामध्ये आणि जडामध्ये वेगळी वेगळी दुनिया होते, ते मिक्स नाही होऊ शकत. इव्हन तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगते, की जड लोक पण म्हणजे जड जड लोक म्हणजे जड बुद्धीची लोक, म्हणजे सामान्य लोक जी रोजच्या जीवनामध्ये गुरफटलेली आहेत, रोजच्या रुटीन मध्ये, ते लोक ना आपल्यासारखं सूक्ष्म झाल्यानंतर ते लोक आपल्याशी, एक तर त्यांना कनेक्टिव्हिटी फील नाही होतात ना, आणि आपल्याकडे आकर्षित पण होत नाहीत ते. म्हणजे आपण दिसत असलो तरी आपण इनव्हिजिबल असल्यासारखं आपल्याला वाटतं, त्यांचं लक्षच नाही जात, आपण अट्रॅक्टच करत नाही त्यांना. कारण काय, त्यांना फक्त जडाला जडच दिसतं. जसं सूक्ष्माला सूक्ष्म दिसतं, तसं जडाला जडच दिसणार. आता त्याचंच दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर, आपल्या जड डोळ्यांना म्हणजे आपल्या देहाच्या डोळ्यांना ऍस्ट्रल फिगर्स दिसत नाहीत किंवा आत्मा. आता खाली शरीर मृत्यू होतो तेव्हा शरीर खाली पडलेलं असतं, लोक म्हणतात हा गेला. गेला म्हणजे शास्त्र पण सांगतं की 3 दिवस आत्मा तिथेच असतो. शरीर सोडल्यानंतर त्याच अंतरंगात तिथे फिरत असतो तो. तो सर्व वरून प्रकार बघत असतो, ह्याच्यातनं, स्पेस मधनं, आकाश तत्वातनं. ऍस्ट्रल फील्ड तिथेच आहे सगळं. आपण राहतोय तिथेच ऍस्ट्रल आहे, तिथेच मेंटल आहे, सगळं एकाच ठिकाणी. असं काही वर बीर नाही आहे, असं आकाशात वर असं काही नाही आहे, तिथेच आहे सगळं. आपल्या ऍटमॉस्फेरिक ह्याच्यामध्येच एनर्जी फ्रिक्वेन्सीचा फरक आहे. ही गंमत आहे, काय मस्त बनवलंय त्या गॉडनी. जास्त काही जागा लागली नाही त्याला, एकाच जागेत त्यांनी सगळं भरलेलं आहे. फरक आहे तो फ्रिक्वेन्सीचा. गंमत म्हणजे फ्रिक्वेन्सीचा फरक आहे. हा, आता जर तिथे जर एखादा दिव्य दृष्टीवाला माणूस आला, संत किंवा गुरूंचा सारखा माणूस, त्यांना कळतं की आत्मा इथनं निघालाय, जर्नीला पुढे गेलाय का घुटमळत बसलाय. मग ते सांगतात काही इलाज, हे ते अमुक तमुक, की बाबा असं करा तसं करा, अजून सुटका नाही झालेली.
तर त्यांना दिसतं फक्त. आपल्याला दिसतात का? तो आत्मा माणूस आपण म्हणतो गेला मग गेला कुठेतरी निघून गेला, आता इथे आहे नाही, आता देह पडलाय आणि याला क्रियाकर्म करा. आपण रडतो हे करतो ते क्रियाकर्म करतो कुठे पण तो तिथेच आहे ना, तो बघतोय पण आपल्याला दिसतो का? नाही दिसत. कारण का? तो ऍस्ट्रल बॉडी त्यांनी पांघरली आहे आता आणि आपल्या डोळ्यांना फक्त जडच दिसतंय. त्यामुळे आपण त्याला बघू नाही शकत, पण तो आपल्याला बघू शकतो. तो आपल्याला बघू शकतो तेव्हा त्या क्षणाला, कारण तो जस्ट देहाच्या बाहेर आलेला असतो म्हणून. पण नंतर त्याला आपल्याला भेटायला ऍस्ट्रल मध्ये यावं लागतं, मग स्वप्नात येतात. माणसं सांगतात माझा मित्र दिसला, मला काय आजी दिसली, माझे आमके गेलेले पूर्वज दिसले, मला आमका दिसला ढमका दिसला. तर ते ऍस्ट्रल मध्ये भेटायला येतात आपल्याला. ती आपली ऍक्च्युअल मीटिंग होते. स्वप्न म्हणजे काही ते अंतराळात असं असं बेसलेस नसतं ते. ते ऍक्च्युली घडतं. ऍस्ट्रल मधली बॉडी आपली त्या ऍस्ट्रल बॉडीला भेटते. तर मला हे सांगायचं आहे की सेम एनर्जी फ्रिक्वेन्सीची माणसं अट्रॅक्ट होतात किंवा भेटू शकतात किंवा एकत्र येतात. हे मला बॉटम लाईन सांगायचे. त्यामुळे जेव्हा आपली एनर्जी फ्रिक्वेन्सी चेंज होते, आपल्याकडे अट्रॅक्टही होत नाहीत जडातले लोक आणि सूक्ष्म लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट नाही. दोन्हींना ते अपोजिट हे आहे, एनर्जीज आहेत. तर तो फरक तर पडतो 100%. आपण किती म्हटलं तरी त्यांच्यात आपल्याला आनंद नाही मिळत. म्हणजे माझ्या बरोबर हे झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल जेव्हा नॉयडामध्ये आम्ही घर शिफ्ट केलं, तेव्हा आधीच्या सोसायटीत मला कोणी मैत्रिणी वगैरे नव्हत्या. ग्रेटर नोएडाला आम्ही राहत होतो, मराठी बेसिकली. असं तर लोक खूप होते, नोकरी करत होते मी. पण मराठीचं एक असतं ना, बाहेर असल्यावर थोडं मराठीचं अट्रॅक्शन असतं किंवा मराठी माणसं, मराठी हे ते समारंभ, मराठी सण साजरे करणं एकत्र. तर ते आम्हाला चंदीगडला तर खूप एन्जॉय केलं. ग्रेटर नोएडामध्ये एकदम झिरो झालं होतं ते. कारण जी मराठी लोक होती ती बिलकुलच अगदीच कशी तरी आणि खूप दूर होती म्हणजे राहायला पण. तर जेव्हा आम्ही नॉयडात शिफ्ट झालो तर मी अगदी मनापासून ठरवलं, ही मोठी सोसायटी आणि इथे खूप सारे. पहिल्याच दिवशी मला एक मराठी बाई भेटली दुकानामध्ये सोसायटीच्या. मला अत्यंत आनंद झाला. मग अगदी लगेचच तिला भेटल्यावर नंबर विंबर शेअर झाले आणि मी ठरवलं की तिने कारण सांगितलं इथे जवळजवळ 10-12 मराठी फॅमिलीज आहेत. मला तो खूप आनंद झाला. म्हटलं गेटच्या आतमध्येच एवढे आहेत, हार्डली 7-8 बिल्डिंग आहेत त्याच्यामध्ये. अरे वा वा वा, सगळे छान फेम आपल्याला सेलिब्रेट करता येईल. तर मी अगदी स्वतःला म्हणजे माझ्या ते प्रवृत्तीच्या अपोजिट होतं, पण तरी मी स्वतःला मनवलं. म्हणलं नाही, आपण फॅमिलीमध्ये आहोत, आपण एन्जॉय केलं पाहिजे, आपण सामान्यांमध्ये मिक्स झालं पाहिजे किंवा मीही एका सर्कलमध्ये मिक्सअप झालं पाहिजे, मलाही पाहिजे असं, राहिलं पाहिजे मी असं. म्हणून मी स्वतःला खूप म्हणजे मी ऍडजस्ट केलं, स्वतःला अंडरस्टँडिंग मध्ये घातलं आणि मी त्या ग्रुपमध्ये मिक्सअप व्हायला मग मेसेजेस हे ते सुरू झालं. एक फंक्शन दुसरं फंक्शन, 6 महिने सुद्धा टिकलं नाही, ते गडबडच झाली तिथे. म्हणजे ते ते लोक मला दर मीटिंगला मी जायची ना, तर मला असं वाटायचं फॉरेन एलिमेंट एखादा एलियन आल्यासारखं. हे ओळखीचेच लोक मला एलियन सारखं का बघतात आहेत? हे अक्षरशः मी अनुभवलंय. आणि मला कळायचंच नाही की काय म्हणजे आपण काय विचित्र दिसतो का काय एक्झॅक्टली आपल्या बरोबर आहे. एलियन आल्यासारखे काय बघतात हे लोक. रोजच्याच बघणाऱ्या बायका माझ्याकडे अशी बाहेरनं कुठनं तरी दुसऱ्या परग्रहावरनं आल्यासारखं काय माझ्याकडे बघतात. मला काही कळायचं नाही. वर खाली वर खाली वर खाली बघणार, बोलणार, गप्पा मारणार, पण असं कसं तरीच बघणार. मला काही समजलं नाही. शेवटी ते डिस्टर्ब झालं आणि ते बंद झालं, टोटल झिरो झालं ते परत. मग माझ्या लक्षात आलं की अरे नाही, हे ते लोक मला डायजेस्ट नाही करू शकत आणि मी त्यांना डायजेस्ट नाही करू शकत. आता हा डिफरन्स आलेला आहे, आपण काही करू नाही शकत. मग मी शेवटी मागे पाय घेतला. म्हणलं हे काही आपल्या बरोबर जमून नाही राहिलं. म्हणजे मी प्रयत्न केला नाही असं नाही, प्रयत्न केला. का तर आपल्याला परिवार आहे, मुलगी आहे, अमक आहे ढमक आहे, सगळे सामाजिक विचार करून मी करायचा प्रयत्न केला. पण ते फसला टोटली, कारण ते नाहीच होत. एनर्जी फ्रिक्वेन्सी बदलल्यानंतर ही गडबड होतेच होते. अनुभव येतो प्रत्येकाला की मन रमत नाही तिथे. आणि म्हणूनच त्यांनी इथे असं म्हटलंय की फुत्कारिता नाग धरवे ना हाती, मारवे ना मिठी तप्त शिळा.
आपण जाऊ नाही शकत तिथे. आपण त्या एनर्जीला हँडल नाही करू शकत. आपण काय वाघ जिथे आहे तिथे जाणार आहे का? जिथे म्हणजे ही तप्त ह्याच्यामध्ये मिठी घालणार आहे का आपण? नाग असेल तर ती त्याला हातात घेणार आहे का? म्हणजे काय की आपण आपल्याला जाळून घेणार आहे का? कारण ती जड एनर्जी आहे आणि आपली सूक्ष्मात आहे. सूक्ष्म एनर्जीला भयंकर यातना होतात. जर जडाचं म्हणजे अटॅक्स किंवा जडाचा हे आला ना, जास्त बंबार्डिंग झालं जड एनर्जीचं. जड एनर्जी कोणत्या आहेत? अँगर, हेट्रेड, इरिटेशन, त्याच्यानंतर क्रिटिसिझम, हे सगळं जड एनर्जीज आहेत आणि त्या आपल्याला अक्षरशः पोळल्यासारखं, स्किनला जळल्यासारखं होतं, कारण आपण अत्यंत सूक्ष्म स्थितीत असतो. आणि म्हणून त्यांनी ही उदाहरणं इथे दिलेली आहेत. जाणू येते जैसे वाढिले विषांना तरी आमंत्रण मृत्यूस येते, तैसे निषिद्ध ते बंधासी कारण, ऐसे असे ज्ञान बुद्धीसी ज्या. आणि मग बुद्धीला कळतं, ज्ञान प्राप्त होतं की अरे नाही, हे माझ्यासाठी निषिद्ध आहे. जसं मला झालं की अरे नाही, जरी मी खूप ऍडजस्ट करायचा प्रयत्न केला, माझ्या रोल प्लेला समजून, फॅमिलीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, सोशल रोल प्लेला समजून, पण माझ्यासाठी हे निषिद्ध आहे. हे ज्ञान माझ्या बुद्धीला झालं अनुभवानी की हे नाही जमून राहिलं, हे गडबड आहे इथे. देखोनी निषिद्ध बंधमय भये मुक्त युक्त, बंध भये युक्त, जाणे जी निवृत्त व्हावे कैसे. रत्न पारख्यासी जैसे असे ज्ञान, खरे खोटे रत्न पारखाया. प्रवृत्ती निवृत्ती द्वारा तैसे पार्था, मापी जी सर्वथा कार्या कार्य. ऐसे कृत्य कृत्य जाणीते जी चोख, बुद्धी ती सात्विक ऐसे जाण. आणि मग जेव्हा निषिद्ध बंध भय युक्त असं जे आहे, जाणे जी निवृत्त व्हावे कैसे, त्यातनं निवृत्त होण्याचं दिशादर्शन, मार्गदर्शन आपल्याला, आपण जर आतमध्ये जर थोडासा अभ्यास केला तर आपल्याला उत्तर येतं की हे तुझ्यासाठी निषिद्ध आहे, तू इथे जाण्यापासून निवृत्त हो, तू बाहेर ये, तू हे करू नकोस, असा आपल्याला बुद्धीकडनं गायडन्स येतो. रत्न पारख्यासी जैसे असे ज्ञान, खरे खोटे रत्न पारखाया. चूक का बरोबर हे पारख्याची, रत्न पारख्याला जशी ज्ञान असतं रत्नाचं, तसं आपल्याला बुद्धी आपल्याला गाईड करते, ती सात्विक बुद्धी, की बाळा हे तुझ्यासाठी नाहीये. ठीक आहे, तुझा रोल प्ले असेल इथे, पण तो तुझा सूट नाही करून राहिला. आयदर मग मग मला मिळाले, मला मैत्रिणी मिळाल्या असं झालं नाही. मी प्राणी किलिंग मध्ये आल्यानंतर बरोबर मला तिकडे शिफ्ट केलं. गुरूंना जेव्हा माझी गरज कळली, मला तिथे माझ्या बरोबरच्या एनर्जी लेवलवर, फ्रिक्वेन्सीवर असलेल्या तिथे खूप चांगल्या मैत्रिणी मिळाल्या, खूप जास्त चांगल्या, ज्या उलट्या घरातनं स्वतःच्या घरात बसून आपल्याला मदत करू शकतील आणि आपण त्यांना मदत करू शकतो घर बसल्या, कुठेही जायची गरज नाही. हे दालन ओपन झालं, हे त्याच्यानंतरच झालं. हा ग्रुप सोडल्यानंतर मी अक्षरशः, मला भयंकर मनस्ताप झाला. तर मराठी मराठी करत हे करायला गेले मी, पोळल्यासारखं. म्हणून हे शब्द ना मला पटतात, कारण अनुभव घेतले मी हे सगळे. भाजल्यासारखं, पोळल्यासारखं झालं हृदय. आणि एवढंच नाही, आम्हाला तिघांना दुःख झालं की ज्या इंटेन्शनने आपण गेलो, आपल्याला सूटच नाही झालं. ते चटका बसला म्हणजे अगदी, की म्हणतात ना, ताक सुद्धा फुंकून पितील तशी आमची अवस्था झाली, की बापरे नकोच. भीती बसली, म्हणजे ते नकोच, भानगडीतच पडायला नको. आणि मग आपल्याला पाहिजे तसं मिळतं, मग मिळून गेलं सगळं. म्हणजे काय की एनर्जी फ्रिक्वेन्सी मॅच व्हावी लागते, त्याच्याशिवाय ते अवघड आहे. एकदा या पंथाला लागल्यानंतर, ज्ञानाचा मार्ग पकडल्यानंतर, मग आपण परत म्हणू अरे बापरे मग असं आहे का, मग तो नकोच करायला. मग तो दॅट इज युअर फ्री विल चॉईस. मग येणे जाणे वाढेल एखाद दुसरं, आणखीन काय होईल, जास्तीत जास्त काय होईल, 2 4 5 जन्म आणखीन होतील, जास्त काही नुकसान होणार नाही. दॅट इज फ्री विल चॉईस. तो आपण कधीही घेऊ शकतो, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. ते काय आपली आपल्याला हे करत बसलेले नाही आहेत, गॉड वगैरे असं काही नसतं. गुरु बिरू असं काही ते बघत नाहीत. हो का, मग तू नाही ऐकते का, मग आता तुला शिक्षा भिक्षा असं काही नसतं. ते म्हणतात ठीक आहे, तुला जसं पाहिजे तसं आरामने घे, फ्री विल वापर, तुला दिलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणी येत नाही. अगदी कृष्ण काय म्हणतो,
विष्णू, महादेव आणि ब्रह्मा आणि त्याच्यावरचा कॉस्मिक परब्रह्मन इथपर्यंत कोणी पण आपल्या फ्रीविलच्या मध्ये येत नाही. कारण ते दिलंच आहे त्याच्यासाठी की तुम्ही वापरा पाहिजे तसं. आणि मग रिस्पॉन्सिबल व्हा आणि राहा तुमच्या फ्री विलनी घेतलेल्या डिसिजन. इतकं क्लिअर आहे मेसेज आपल्यासाठी त्यांचा. असं आहे सगळं. यया धर्मम धर्मम च कार्यम च कार्यमेव च अयथा अयथाव प्रजानाति बुद्धी सा पार्थ राजसी. तरी पार्था क्षीरनीराची निवड विवेकाला. तरी पार्था क्षीरनीराची निवड करून येणे जड बक जैसा. सात्विक बुद्धीला विवेक आहे पण इथे विवेक नाही. राजसी तैस किंवा जैसा अंध होय असमर्थ दीन आणि रात ओळखाया. विवेक नाहीये त्यामुळे निवड होऊ शकत नाही. पुष्प मकरंद सेवी जो स्वभावे काष्ठ कोरू धावे तोची भृंग. परिस्वभावासी तयांच्या निभ्रांत ते तो विसंगत नव्हे जैसे. तैसे कार्याकार्य आणि धर्माधर्म न पाहता कर्म आचरेची. परीक्षे वाचून घेऊ जाता मोती कैसी लाभती ती यथायोग्य. असे लोक मी मागेही सांगितलं होतं राजसाचं लक्षणच आहे की ते इकडे पण जातील आणि तिकडे पण जातील, दोन्हीकडे दिसतील. म्हणजे आध्यात्मिक सत्संगाला पण दिसतील आणि पार्टीतही दिसतील. कारण त्यांना दोन्ही अल्टिमेटली एन्जॉय करायचं असतं. गुड थिंग ऑल्सो अँड बॅड थिंग ऑल्सो. दोन्हीकडे असतात. म्हणतात हो आम्ही सगळं करतो असं सांगतात पण ते राजसी आहेत. पुष्प मकरंद सेवी जो स्वभाव आहे काष्ठ कोरू धावे तोची भृंग. परी स्वभावासी जयाच्या निभ्रांत ते तो विसंगत नव्हे जैसे. तैसे कार्याकार्य धर्माधर्म. कार्याकार्य म्हणजे कार्य आणि अकार्य, धर्म अधर्म न पाहता कर्म आचरेजी. काय होतंय, कर्म कसं घडतंय, चांगलं का वाईट, हे पाहण्याचा विवेक नसल्यामुळे सगळीकडे कोऑपरेट आणि पार्टिसिपेट करतात कार्यामध्ये अकार्यामध्ये, धर्मामध्ये अधर्मामध्ये, दोन्हीकडे दिसतील आपल्याला. परीक्षे वाचून घेऊ जाता मोती कैसी लाभती ती यथायोग्य. लाभली तरी ती अपवादेसाच न लाभती हेच घडवे जेथे. तैसे ते अकार्य पुढे आले नाही तरीच न जाई आचरिले. एरवी जी बुद्धी कार्य अकार्य दोन्ही सारखीच मानी धनंजया. लग्नी सर्वासीच देती आमंत्रण न पाहता गुण उच्च नीच. तैसे कार्य अकार्य कळे ना जियस बुद्धी ती राजस ऐसे जाण. लग्नाला सगळ्यांना आमंत्रण द्यायचं काय न पाहता, तसं झालं ते. असं म्हटलंय त्यांनी. राजस बुद्धी म्हणजे कुठेही जाते, काय विचार विचार काही आहे नाही, बॅकग्राऊंड काही आहे नाही, काहीच त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण विवेकच नाही आहे तिथे. ती राजस बुद्धी किती छोट्या शब्दात वर्णन करून सांगितली त्यांनी. आता तामसी. अधर्मम धर्ममिती या मन्यते तमसावृता. सर्वार्थान्वी परितांश्च बुद्धी सा पार्थ तामसी. राजमार्ग तोही आडमार्गा ऐसा वाटतसे जैसा तस्करांसी. उजाडता दिन रात्र झाली ऐसे साच वाटे जैसे निशाचरा. करंट्यासी दिसे कोळशाचा ढिग असोनिया चांग धनराशी. तैसे स्वाधिकारे विहित जे येथे पातक ते वाटे बुद्धीसी ज्या. अर्थ तो अनर्थ खरे तेची खोटे गुण तोची वाटे दोष ऐसा. काय सांगू जे जे श्रुतीसी संमत ते ते विपरीत मानिती जे. हे सगळे टोटली उलट्या बुद्धीचे. जे तामसी लोक आहेत त्यांना चांगला मार्ग हा दुष्मार्ग वाटेल, चुकीचा मार्ग वाटेल, चांगली गोष्ट वाईट वाटेल आणि वाईट गोष्ट टोटली चांगली वाटेल. असे हे तामसी लोक. त्यांना अध्यात्म, देव, पूजा, परमार्थ, संत पळूनच जातील तामसी लोक. त्यांना हे सगळं मान्य नाही. उलटी बुद्धी चालणार, टोटली उलटी. काय सांगू जे जे श्रुतीशी संमत ते ते विपरीत मानिती जे. हे सगळं चुकीचं आहे, याच्यात पडायचं नाही अजिबात.
अशी उलटी बुद्धी चालते त्यांची. नको रे बाबा, हे नको काही, असं म्हणतात. तामसी ती बुद्धी जाणावी अर्जुना, पुसावया कोणा नको येथे. काय उक्त होय रात्रीचा समय, दीन धर्म कार्य करावया. आत्मबोधरूपी कुमुदा लागून फुलविता पूर्ण चंद्रमा तू. आता एक आणखीन एक क्वालिटी इथे दिसतीये. काय उक्त होय रात्रीचा समय, दीन धर्म कार्य करावया. आपल्याला बघायला मिळतात अशी लोक, म्हणजे अशा टाईपची पण, की रात्र झाली की त्यांना उत्साह येतो. दिवसभर ते ऍक्टिव्ह नसतात. रात्र झाली की त्यांची ऍक्टिव्हिटी वाढते. म्हणजे काय, की एकदम अभ्यास करावा, काहीतरी करावं, असं म्हणजे ऍक्टिव्ह होतात. आणि दिवसभर ते असे ग्लानी आल्यासारखे असतात. अशी पण माणसं आपल्याला दिसतात. म्हणजे समाजात जगताना इथे अगदी सांगतात की रात्रीचं मी चांगलं करू शकतो, रात्रीचा अभ्यास, किंवा रात्रीचं काम, किंवा रात्रीचं काम म्हणजे इंटेन्शनली केलेलं. आता ड्युटीज असतात ते लोक नाही, ते तर त्यांना पोटापाण्यासाठी करायचंय. पण काही लोक म्हणतात ना, की मी रात्री अभ्यास करू शकतो, मी रात्रीच पेंटिंग करू शकेन, किंवा मी रात्रीच माझं क्रिएटिव्ह वर्क करेन, किंवा रात्र मला आवडते, किंवा रात्री फिरायला आवडतं. असं विपरीत विचार असतात, नॉर्मल असं असतात काही लोकांची. आणि ते खूप ताठ मानेनी, खूप ग्रेट असल्यासारखं असं ते सांगताना पण, की नाही मला तर रात्रीच छान वाटतं, असं म्हणतात. ते ते या तामसी कॅटेगरीतले येतात. का बरं तामसी याच्यातले येतात? कारण रात्री ही उग्र शक्ती काम करते. रात्री रात्री 12 नंतर पॉझिटिव्ह एनर्जी व्हायब्रेशन्स नसतात. आणि कम्प्लीट युनिव्हर्समध्ये म्हणजे ऍटमॉस्फेरिक एनर्जी पण चेंज होऊन जाते. कारण सूर्य ही एक तर देवता आहे, आणि सूर्य ही ऊर्जा आहे. सूर्य हा लाईफ फोर्स आहे. तो जेव्हा असतो तेव्हा लाईफ फोर्स ऍक्टिव्ह असतो. आणि म्हणून रात्रीचं ध्यान, रात्रीचा प्राणायाम हा वर्ज्य सांगितलेला आहे. ही योग्य गोष्ट नाहीये की रात्री वाटेल तेव्हा ध्यान करणं. कारण तेव्हा उग्र शक्ती ऍक्टिव्ह झालेल्या असतात. किंवा काय म्हणतो आपण, ती राक्षसी नाही, काय म्हणतो त्याला, दानव वृत्ती जी आहे, त्या एनर्जीज ओपनली हिंडत असतात. डार्क एनर्जीज म्हणतो आपण त्यांना. त्या एनर्जी ऍक्टिव्ह होण्याचा तो रात्रीचा समय आहे. आणि दिवसा पॉझिटिव्ह एनर्जीचा समय आहे. आणि म्हणून ती लोक पण ह्याच्याच कॅटेगरीत येतात, तामसी वृत्तीच्या. कारण मग ते खाणं पिणं पण त्यांचं तसंच असतं. रात्रीचं खाणं, रात्री खाणारे लोक उशिरा, रात्री उठून अगदी खूप छान, म्हणजे आजकाल तर फॅड आहे की मला रात्री उठून हे खावं वाटतं, असं खूप असं लोक बोलत असतात. बडं अजीब, म्हणजे कशाचं पण फॅडखेर आता समाजच कुठेतरी चाललाय, त्याला काही बोलू नाही शकत. पण हे अशी माणसं खूप प्राऊडली सांगत असतात, मी तर असंच करतो, मी तर रात्री उठून मी अमुक खाते, मला हे खावं वाटतं, मला ते करावं वाटतं. पण हे सगळं तामसी वृत्तीचा पार्ट येतो. कारण खूप लॉजिकल आहे आपली फिजिकल बॉडी ना, सूर्याच्या प्रकाशावर आधारित आहे. आणि त्याला क्लॉक म्हणतात, म्हणजे नॅचरल क्लॉक आपल्या बॉडीचं चायनीज थिअरीमध्ये सांगितलं आहे. आपलं शरीर ना, म्हणजे जे आपलं पचनक्रिया, किंवा आपल्या डायजेस्टिव्ह फ्लुइड्स आहेत शरीरातले, किंवा आपले हार्मोनल फ्लुइड्स, जी आपल्या काय म्हणतो आपण, इंडोक्राईन ग्लँड्स मधनं रिलीज होतात. डोपॅमाइन, सेरोटोनिन, आणि अनेक ह्याच्यासारखी प्रत्येक ग्लँड मधनं आपल्या रिलीज होते. म्हणजे पिच्युटरी ग्लँड, त्याच्यानंतर पिनल ग्लँड, त्याच्यानंतर आपली ऍड्रिनल ग्लँड, ह्या, आणि शिवाय आपल्या लिव्हर, त्याच्यानंतर इंटेस्टाईन, त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, थायरॉइड ग्लँड, या सगळ्यातनं जो रिलीज होतो फ्लुइड्सचा, हार्मोनल रिलीज, तो सगळा आपला सूर्याच्या एनर्जीवर डिपेंड आहे, त्याचं क्लॉक, टायमिंग. आणि म्हणून सूर्य अस्त झाल्यानंतर आपल्याला रात्री झोप काय येते, त्याचं कारण आहे कारण ती फ्लुइड्स आतमध्ये रिलीज होतात. लाईटवर डिपेंड आहे तिथलं,
त्यातली फ्लुइड्स. आणि म्हणून ज्यांना ज्यांना इन्सोमेनिया होतो ना, म्हणजे झोपेचा प्रॉब्लेम, ज्यांना रात्री उशिरापर्यंत झोप नाही येत किंवा ते 2-3 ला झोपतात, असं जे रुटीन असतं किंवा झोपच येत नाही, हे जे झोपेचा आजारवाले लोक असतात ना, त्यांचा तिथे केमिकल लोचा झालेला असतो ते डोक्यात. म्हणजे काय, ती फ्लुइड गडबड होते त्याची. आणि मग ते डॉक्टर औषधं देतात आर्टिफिशियल फ्लुइड रिलीज होण्यासाठी, किंवा त्याच्यामध्ये आपलं प्लेजर चं पण एक हार्मोन आहे की आनंद होण्याचं, आनंदित राहण्याचं. तर या सगळ्या आपल्या सिस्टम मध्ये गडबड होऊन जाते. आपण जे वेडवाकडं मोठ्या प्राऊडली जगत असतो ना, त्याच्याने. आणि म्हणून हे चांगलं लक्षण नाहीये, तामसी लक्षण आहे टोटल. आणि म्हणून रात्री आता आर्टिकल्स येतात की झोपायच्या आधी अर्धा तास आधी मोबाईलचा हे ऑफ झाला पाहिजे, कारण तो जो लाईट आहे तो आपल्या ब्रेनवर काम करतो डोळ्याच्या मार्फत. आणि म्हणून झोपायच्या आधी अर्धा तास तरी ते लाईट नाही पाहिजे, म्हणजे मोबाईल बाजूला ठेवलेला पाहिजे. आणि लाईट ऑफ केल्यानंतर आपल्याला झोप का येते अंधार केल्यानंतर? का तर ती आतमध्ये ब्रेनमध्ये ती जी हार्मोन्स आहेत ती फटकन रिलीज होतात अंधार झाल्यावर. हे सगळं ऑटोमॅटिक आपलं मशीन बनवलेलं आहे, त्याला आपण तोडू मोडू नाही शकत मूर्खपणा करून, आगाऊपणा करून. तर हे सगळं असं इतकं सिस्टमॅटिक सगळं सिस्टम अख्खा युनिव्हर्सचा परमात्म्याने बनवलाय, कारण त्याच्या आतमध्येच आपण आहोत, त्याच्या सिस्टमच्या आतमध्ये आहोत. म्हणून हे सगळं इतकं मस्तपैकी चाललेलं आहे. म्हणजे इनव्हॉलंटरी, आपोआप चाललंय हे सगळं. हे सगळं कारण आहे त्याच्या मागचं. धृत्यायया धारयते मनः प्राणेंद्रिय क्रिया योगेना व्यभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी थांबे चौर्य कर्म लोपतो अंधार गगनी भास्कर उगवता नातरी राजाज्ञा जैसी हातोहात थांबविते येथ निंद्य कर्म गर्जने सहित नष्ट होती मेघ देखताची वेग पवनाचा सिंधू जैसा राहे धरोनिया मौन होताची दर्शन अगस्तीचे मिटोनिया जाय पद्मसमुदाय चंद्राचा उदय होता जैसा नातरी सामोरा गर्जना करीत येता अवचित सिंहराज उचलीला पाय तैसाची तो येतेथ राहे मदोन्मत्त हत्तीचाही तैसी धृती जी का उठता अंतरी मनादिक सारी स्तब्ध होती होत्या होत्या इंद्रियांच्या विषयांशी गाठी सुटोनी त्या जाती आपोआप. धृती निश्चय शक्ती, धारणा शक्ती, मनात दृढ साठवून ठेवण्याची शक्ती, कार्याला चालना देणारी व बुद्धीचे नियमन करणारी शक्ती. धृती म्हणजे निश्चय करण्याची शक्ती, ओव्हरऑल निश्चय शक्ती म्हटलंय त्यांनी, ती त्याच्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. तैसी धृती जी का उठता अंतरी मनादी कसा स्तब्ध होती होत्या इंद्रियांच्या विषयांशी गाठी सुटोनी त्या जाती आपोआप. निश्चय बुद्धी जशी आपली, आता ह्या 3 बुद्धी झाल्यानंतर धृतीचं वर्णन आहे. तर 3 बुद्धी जशा असतील तशी धृती काम करणार, निश्चय शक्ती. सात्विक बुद्धी असेल ती बरोबर थांबवणार की अरे अरे हे चुकतंय काहीतरी, हे नाही केलं पाहिजे, इथे नाही गेलं पाहिजे, ह्यांच्या संपर्कात नाही राहिलं पाहिजे, ही एनर्जी पासून दूर राहिलं पाहिजे, असं अन्न नाही खाल्लं पाहिजे, इतक्या उशिरा जागलं नाही पाहिजे, लवकर उठलं पाहिजे. हा जो निश्चय करण्याचा आणि धृतीनंतर ऍक्शन होते ना आपली. बुद्धी आपल्याला दिशादर्शन देते, धृती निश्चय वृत्ती आहे जी आपल्याला निश्चय करवते, डिटर्मिनेशन हे कळवते. आणि मग आपल्याकडनं त्याप्रमाणे ऍक्शन होते त्या बेसिसवर. तर जशी तैसी धृती जी का उठता अंतरी मनाधिक सारी स्तब्ध होती, आणि मन वगैरे इंद्रिय सगळं त्यांना आज्ञा मिळाल्यासारखं होतं आणि ते स्तब्ध होतात. म्हणजे जर करायला निघाले असतील तर थांबतात, कारण धृती आपल्याला बुद्धीच्या बेसिसवर मार्गदर्शन करते. अशी ती धृती, ती पण 3 प्रकारची होणार मग, कारण जशी आतमध्ये बुद्धी असणार त्याप्रमाणे आज्ञा मिळणार, निश्चय बनणार आत्म.
10 ही इंद्रिये मग प्रवेशती मातेची या पोटी मनरूपी आणि नववायू वर्तमान प्राण होयलीन सुषुम्नेत संकल्प विकल्प सोडोनी लुगडे सर्वथा उघडे होय मन मग जाऊन या बुद्धीच्या मागे स्वस्थ होऊ लागे एकाएकी ऐसी धृती जी का मन प्राणेंद्रिया लावी सोडावया स्वव्यापार मग योग बळे सडीती समस्त कोठी कोठडीत ध्यानाची या आता इथे ध्यान लागण्याची स्थिती सांगितली आहे आणि तेव्हा काय काय प्रोसेस होते ते सांगितलेलं आहे की 10 इंद्रिय कुठे मन रूपी मातेची या पोटी आतमध्ये जाऊन गुडुपकन गायब होतात म्हणजे त्यांचा जोर कमी होऊन जातो मनाच्या ह्याच्यामध्ये इंद्रियांचा जोर कमी होऊन जातो 10 इंद्रियांचा आणि नववायू म्हणजे 9 प्रकारचे वायू नव इंद्रियांमधनं आणि 11वं मन 10 इंद्रिय नववायू सहवर्तमान प्राण होय लीन मी मगाशी सांगितलं सुषुम्नेतनं प्राण प्राण हे सुरू होतो आपला प्राणायाम सुषुम्नेतनं जेव्हा ध्यान लागतं आणि तेच अवस्था आता इथे शेवटी सांगितले संकल्प विकल्प हे मनात निर्माण होतात ते सर्व सोडून मन असं पूर्णपणे लीन होऊन जातं आपलं मग जाऊन या बुद्धीची या मागे स्वस्थ होऊ लागे काय की स्थिरता प्राप्त होते आपल्या बुद्धीला ऐसी धृती जी का मन प्राणेंद्रिया लावी सोडावया स्वव्यापार आणि हा केवळ निश्चय वृत्तीचा काम आहे की हा एवढा इफेक्ट ती देते आणि ध्यानाकडे आपल्याला नेते स्वव्यापार सगळ्यांचा सोडायला लावते आणि स्थिर करते शांत करते सगळ्या सिस्टमला आपल्या मग योग बळे सडी ती समस्त कोठी कोंडी कोठडीत ध्यानाची या आणि ध्यानाच्या याच्यात आपण योग बळाच्या आधाराने स्वतःला मोकळं करून ध्यान अवस्थेत जातो परिचक्रवर्ती परमात्मा जाण तयाच्या स्वाधीन होती ना जो तोवरी तयास सोडीनी नाजीसाच देऊ केली त्याच जरी त्यांनी आणि हे प्रोसेस कधीपर्यंत धरून ठेवते ती जोपर्यंत चक्रवर्ती परमात्मा आपला त्याच्या अधीन आपण होत नाही तोपर्यंत हा तिचा प्रयत्न धृतीचा निश्चय बुद्धीचा चालू राहतो जोपर्यंत ध्यान आपलं पूर्ण म्हणजे वननेस आपला होत नाही तोपर्यंत ही तिथे तिचं काम चालू राहतं ती गा धृती येथे सात्विक तू जाण म्हणे नारायण अर्जुना ते आता ही निश्चय बुद्धी पण मगाशी मी सुरुवातीला सांगितलं की ही निश्चय बुद्धी पण 3 प्रकारची होणार कारण 3 प्रकारची बुद्धी आहे त्याच्याप्रमाणे निश्चय पण होणार तसं ही सात्विक धृती सांगितली त्यांनी इथे यया तू धर्म कामार्था धृत्या यया तू धर्म कामार्था धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृती सा पार्थ राजसी जो का आपण आते देहची मानवून धर्मार्थादी 3 उपायांनी स्वर्ग संसाराच्या दोन्ही घरी पाहे आनंदाने राहे धनंजया त्याला स्वर्ग त्याच्या दृष्टीने ती मुक्ती आहे ना कारण त्यामुळे स्वर्गाची ट्रिप आणि संसाराची ट्रिप हे दोन्हीकडे ट्रिप मारत राहतो तो राजसी त्याला कर्म करत राहायचंय मनोरथांची या सागरामधून तारवे हा कोण धर्मार्थादी क्रिया रूप व्यापार सकळ धृतीचे ज्या बळ घेऊन या निश्चय तिथे काय आहे की आनंद घ्यायचा आहे कर्म करत राहायचं आहे येणं जाणं चालू राहणार आहे त्यामुळे धृती पण तसंच आपल्याला गायडन्स देते जेथे कर्म हेच घाली भांडवल चौगुणे फळेल म्हणून या शोषितो जीवात्मा एवढे सायास धरोन या कास धृतीची ज्या राजसती येथ ऐसे पार्था देख आता धृती ऐक तामस जी आणि कोणाला सोसावं लागतंय जीवात्मा इनकार्नेटेड सोल तो बिचारा या सगळ्या याच्यामध्ये सापडलेला आहे आणि सोचतोय आपला तो येणं जाणं
स्वर्ग संसाराच्या दोन्ही गरीब आहे. स्वर्गात कधी जाणार तो? पहिला देह सोडला की स्वर्गात जाणार, पुन्हा संसारात येणार, पुन्हा स्वर्गात जाणार, पुन्हा संसारात येणार, असा तो ये जा करत राहणार आणि जगत राहणार, येण्याचं कारण बनवत राहणार प्रत्येक जन्मात. यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेव च न विमुंचती दुर्मेधा धृती सा पार्थ तामसी. जी का व्यक्त होय नीच तमो गुणे जैसा काळेपणे कोळसा तो असोनी राक्षस पापी दुष्टहीन तया पुण्यजन नाव जैसे. तैसा तमोगुण प्राकृत अधम परितया नाम गुण ऐसे. नवग्रहा माझी जणू तो इंगळ बोलती मंगळ परितया. तैसे तमोगुणा गुण ऐसे नाम जरी तो अधम गुणहीन. ऐसा तमोगुण सर्व दोषस्थान तयाचीच जाण मूर्ती जोका. तया नरा निद्रा सोडीना आळस जैसा पातक्यास दुःख भार. सोडीत न भय तया देहासक्ता जैसी कठीणता पाषाणासी. जैसा कृतघ्नासी सोडोनिया दूर जाईना संभार पातकांचा. तैसा उपाधीत गुंतला म्हणून शोकासी ठिकाण जाहला जो. विषादे सख्यत्व केले तयापाशी सदा असंतोषी म्हणून या. कुपथ्याने वागे तया जैसी व्याधी सोडीना दुर्गंधी लसुणाते. तैसे आमरण जायन सोडून पार्था खिन्नपण तया लागी. इथे सगळे पूर्ण त्याचा बेसच तामसी वृत्तीचा असल्यामुळे पूर्णपणे अंतर्बाह्य तो त्या सगळ्या दुर्गुणांनी भरलेला आहे आणि त्याची प्रत्येक कृती प्रत्येक कर्म आणि ते सगळं तसं सगळं म्हणजे गलत मार्गाला नेणारच त्याचं राहणार आहे. आणि पूर्ण विषादे सख्यत्व केले दयापाशी सदा असंतोषी म्हणून या. कधी तो आनंदातच नाही आणि त्याचं आंतरस्थिती बाह्यस्थिती सगळी विपरीत आहे. तैसे आमरण जायना सोडून पार्था खिन्नपण तया लागी. गौरवी तारुण्य विषयेच्छा वित्त म्हणून उन्मत्त जाहला तो. जैसे दाहकत्व सोडीना अग्निस सोडीना वैरास सर्प जैसा. त्याच्यातले दुर्गुण त्याला सोडू नाही शकत कारण ती एनर्जी बॉडीज तशी आहे, त्याची पूर्ण सिस्टमच त्याचं तामसिक वृत्तीनं भरलेलं आहे, तामसी रंगानं. किंवा भय जैसे सोडीना जगास ना तरी देहास काळ जैसा. तैसा तमोगुणी पुरुषा लागून मद एक क्षण विसंबेना. तया तमोगुणी पुरुषाच्या ठाई दोष हे पाचही निद्राधिक. धृतीने ज्या हाती धरिले निभ्रांत तामसी ते येथ जाण पार्था. कर्माचा निश्चय करी त्रिधा बुद्धी परी होय सिद्धी धृतीनेच. कर्माचा निश्चय करी बुद्धी, बुद्धीनं काही करायचं ठरवलं तरी त्याचं ऍक्च्युली निर्णय कोण घेतं? धृती. निश्चय होतो ना, कारण तिथे करायचंय बाबा, तर तो पक्का निश्चय आतमध्ये होतो, तो धृतीचं काम आहे. त्यामुळे ती पण तशाच 3 रंगाने काम करते. होता सूर्योदय दिसू लागे वाट चालवेल नीट पायानी ती. परी जरी जोडे धृतीचे सहाय्य तरीच ते होय एरविना. तैसी बुद्धी कर्म दाखविती होय निर्मिते इंद्रिय गण सर्व. परी धृती तेथे होय जी आधार त्रिधा सविस्तर वर्णिली ती. धृतीच मेन आहे जी आपल्याला कर्म करवते, आपला आतला निश्चय. आपण बऱ्याचदा अनुभव पण घेतो आहे जेव्हा आपण डेव्हलप होत असतो त्या स्टेजेस मध्ये वेगळ्या वेगळ्या, की बऱ्याचदा आपल्या बुद्धीला सगळं कळत असतं पण निश्चय होऊन कृती होत नाही आपल्याकडनं. मग आपल्या लक्षात येतं की हे कुठेतरी काहीतरी गडबड आहे आपल्या सिस्टम मध्ये, की आपण ठरवतोय पण आपल्याकडनं होत नाहीये. म्हणजे तिथे समजायचं की आपली धृती विपरीत तिघांमधली पेअरिंग बरोबर होऊन नाही राहिलं. म्हणजे जर आपली बुद्धी सात्विक असेल पण जर काही कारणाने इंद्रिय काबूत नसल्यामुळे राजसिक धृती जर स्थितीमध्ये असेल तर हा विपरीत वियोग आपल्याला संयोग आपल्याला दिसतो, की आपण ठरवतो येतं आपल्याच्यात पण आपल्याकडनं कृती होत नाही, कारण त्याच्यामध्ये धृती ही वेगळ्या राजसी तत्वानी
भरलेली असू शकते. मग तिथे दोन चारदा असं इन केस झालं किंवा एकदा जरी झालं तर जो अंतर्बाह्य जागृत आहे त्याला विवेक ज्याचा दरवाजात उभा आहे त्याला एका क्षणात लक्षात येतं की काहीतरी चुकतंय, कुठेतरी काहीतरी गडबड आहे आणि मग तो त्याच्यावर लक्ष देऊन त्यांना अलाइन करतो. म्हणून म्हणलं अलाइनमेंट हा वर्ड अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येक लेवलवर अलाइनमेंट व्हावी लागते आणि दोन्हीची धृती आणि बुद्धी या दोन्ही एकाच ह्याच्यावर अलाइन पाहिजेत तर ते कर्म व्यवस्थित होणार आपलं. परिधृती तेथे होय जी आधार त्रिधा सविस्तर वर्णिली ती. परित्रिधा कर्म होताची निर्माण फळ लाभे जाण तयाचे ते. जया लागी नाव सुख ऐसे पाही कर्म वशे तेही त्रिधा होय. ऐसे फलरूप सुख त्रिप्रकार जाहे साचार त्रिगुणी. आता पुढच्याला सुख सांगणार आहे, त्रिगुणी सुख तेही आता सांगू स्पष्ट विवरून बोल वापरून चोख भले. परी चोखपण तयाचे आगळे सर्वथा नाकळे पोलासीही. लागे कानाची या हाताचाही मळ आशय निर्मळ घेऊ जाता. म्हणून सांडून बाह्य अवधान ऐक अंतःकरण देऊनिया. बोलोनिया ऐसे देवे आरंभिले त्रिधा सुख भले विवराया. ज्ञानदेव म्हणे अहो श्रोते जन तेची निरूपण ऐका आता. आता पुढच्या वेळेला ते सुख सांगणार आहेत, कारण कर्म केल्यानंतर सुख प्राप्त होतं. कुठलंही कर्म म्हणजे अगदी चुकीचं कर्म असू दे नाही तर चांगलं कर्म असू दे, चुकीच्या कर्मातनं सुख जो राजसी किंवा तामसी आहे त्याला मिळणार आहे आणि सात्विक जो आहे त्याला चांगल्या कर्माचं सुख मिळणार आहे, चांगल्या पद्धतीनं केलेलं. तर तेही तीन प्रकारचे बनतात. आता आपण 36वा श्लोक पुढच्या वेळेला घेऊ.